भोगतो न घडी संचिता वाचोणी, भोगतो न घडी संचिता वाचोणी, करावे ते मणी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. ए तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारे नारायण. म्हणून या मनी मानून खेदो, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. समचरण सृजम सानणी लाभुदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनान. तरुण तुलसी माला कंडनम गंजनेत्रम सभयदबला समिट्टलम चिंतयामि. महायोग पिटी तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास दुका हरिकला वज्ञे ज्योतिरार्धावतारम कलंकांकती ज्योतिकामदी वक्त्रम खलानिशबाधा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचण्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी. हे अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आपलं ग्रामदैवत मारुतीराय. मारुतीरायाच्या आश्रिम कृपेद्वारा अथांग करुणेनं संप्राप्त संकीर्तना करता संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग. विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड अभंग आजच्या संकीर्तना करता निवडलाय. अभंग लय गोड आहे. अभंग आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस म्हटलं का कीर्तन करायला काही पद्धती दिल्यात कीर्तन करण्याच्या. काय, एकतर कीर्तनकारानं संतपर प्रकरणातील अभंग निवडावा किंवा मानवी जन्माकरता उपदेशपर प्रकरणातील अभंग निवडावा. आज माझ्याकडे दुसरा दिवस आहे म्हणजे मला उपदेशपर प्रकरणातील सुद्धा अभंग निवडता येऊ शकतो आणि संतपर प्रकरणातील सुद्धा अभंग निवडता येऊ शकतो. त्या अनुषंगानं माझ्या वाट्याला आलेला आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या संकीर्तना करता अभंग जो निवडलाय ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं. आपल्या सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण करून तोच गाथा 14 दिवस ज्यांनी पाण्यामध्ये लायासारखा तरुण दाखवला, त्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचून. संचित आणि भोग हे कर्माचे प्रकार आहे. काय बोलतो मी, जरा बोलत चला दीक्षिकर. काय कशाचे प्रकार आहे, भोग संचित क्रियामान हे कशाचे प्रकार आहे, कर्माचे प्रकार आहे. आणि मग भोग संचित क्रियामान हे जर कर्माचे प्रकार आहे तर तुकाराम महाराज सांगतात भोगतो न घडी संचिता वाचून. घाबरू नका,
घाबरू नका. आपल्या जन्मात कधी कधी दुःख येतं. आपण एखादी गोष्ट, अनपेक्षित गोष्ट जर आपल्या जीवनात जर येत असेल तर तुकोबाराय म्हणतात हातभर होऊ जाऊ नका, घाबरू नका. ही या जन्मातली गोष्ट नाहीये. काय आपल्याला एखादं दुःख जर अनपेक्षित जर येत असेल तर घाबरू नका. हे दुःख मागच्या जन्मातलं आहे. का पूर्वजन्मी पाप केले, ते मानवी जन्मामध्ये काय काय गणित ही मागच्या जन्मामुळे फेडायला मिळतात. पण मग तुकाराम महाराज याच्यावर काय आम्हाला सोल्युशन सांगा. तुकोबाराय म्हणतात भोग तोंड गडे संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान. मग काय करा, समाधान करा. मानवी जन्मामध्ये जे जर आलं तर समाधानानं ती स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पुढे काय करा, म्हणून या म्हणी मानू नये खेदू, खेद म्हणू नका. का मनात खेद मानू नका. जर दुःख आलं तर त्याच्यात खेद मानायची गरज, बोला बोला, खेद मानायची गरज नाही. पण मग काय करायचं, खेद मानायचं नाही, मग काय करायचं, मानावा गोविंदू एक वेळा, वेळोवेळा म्हणलेत ना. मग एक वेळा म्हणून थांबू नका, वेळोवेळा म्हणत चला, म्हणावा गोविंद वेळोवेळा. पण मग रुसण्याची गडी सध्या लय वाढले. आम्ही आमच्या संचिता वाचून दुसऱ्यावर रुसतो, हे देवावर रुसतो. देवा अरे त्याला लय दिलं, मला कमी दिलं. देवावर रुसतो कधी कधी आपण. मग रुसायची गरज नाही. आणि रुसावे न लगे बहुता. कोणावर रुसू नका, आपल्या संचितावर रुसा. काय रुसायचे ना, आपल्यावर रुसा. कारण की का, ह्या जन्मात आपण नीट वागलो तर पुढचा जन्म, बोला बोला, चांगला मिळणार आहे. म्हणून आपल्या संचितावर रुसा आणि रुसावे न लगे बहुता. कोणावर रुसायचंय, आपल्या पप्याच्या मम्मीवर नाही, आपल्या संचितावर रुसायचंय. आपल्या संचिता वाचून या. का म्हणून या म्हणे मानू नये केदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. आणि लयच दुःख असेल तर एक काम करा, शेवटच्या चरणात तुकोबाराय शिक्सरच मारतात. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भार घातली यावरी, त्याच्यावर भार घाला आणि तो शेवटी तुमचा कैवारी होईल. असं गोड विवेचन अभंगातून सांगितलंय. अभंगाच्या पार्श्वभूमीमध्ये जास्त वेळ घालवणार नाही, वेळ माझ्याकडे थोडा आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचंय. म्हणून आज आपलं पुण्यपावन पुण्यक्षेत्र आपलं दीक्षी गाव, आणि दीक्षी गावातला आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा, मला वाटतं 43वं वर्ष या वर्षी ना, 43वं वर्ष. आणि नीट ठेवा फुटन. आणि 43वं वर्ष, 43व्या वर्षातली आजची माझ्या वाट्याला आलेली कीर्तन रूपी सेवा. आजचा मला वाटतं माझ्याकडे दुसरा दिवस आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दुसराच दिवस, बरोबर ना. सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्याकडे दुसरा दिवस समर्पित करण्यात आला. आजचं ज्यांचं कीर्तन सेवादान आहे त्या आदरणीय आपल्या गावचं वैभव श्री गजाननजी भीमाजी चौधरी. आजचं ज्यांचं ज्ञानदान आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यांच्या टाळीचा आवाज जरा जेवढी लोक आहेत तेवढा आवाज आला पाहिजे. त्यांचं आजचं कीर्तन सेवादान आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आजचं सकाळचं आणि दुपारचं, आजचं संध्याकाळचं ज्यांचं अन्नदान होतं ते आदरणीय शिवाजी गणपत चौधरी. आणि संध्याकाळचं ज्यांचं आहे ते श्री संतोषजी विनायक झुटे, बरोबर ना. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचे आभार. समस्त ग्रामस्थ आपलं दीक्षिकर सगळ्यांच्या वतीनं मला संकीर्तनाची संधी मिळाली. सगळे तरुण मंडळी असतील गावचे, सगळी ज्येष्ठ मंडळी असतील, सगळ्यांनी आग्रह धरला की महाराज यावं लागेल. आणि त्या माध्यमातून थोडं पुढं सरकवलं होतं कीर्तन, पण माझ्या अनुषंगानं परत माघारी यावं लागलं. पण मग काही हरकत नाही, कोणत्या वार्डात उभं केलं तर निवडून येण्याची जबाबदारी माझी. आणि म्हणून आजचं माझ्याकडं दुसरा दिवस आलाय आणि दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचं संकीर्तनाची माझ्याकडं निमित्त माझ्याकडं आलंय. इथं आलोय गोड असे गायनाचार्य मंडळी, वा. आणि इतके आवडले मला, म्हणजे तुमची गायनाचार्य दरवर्षी छानच असतात. आणि त्याही पेक्षा याही वर्षी अगदी अपडेट त्यापणानं तुम्ही सगळं नियोजन आयोजन केलंय. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं महाराष्ट्रामध्ये गायनाचार्यांच्या यादीत मोजकी नावं आहे, त्याच्यातली काही चर्चेतली नावं आहे. आज ती चर्चेतली नावांपैकी एक चर्चेतलं नाव अशी गायनाचार्य मंडळी आज या संकीर्तनाकरता उपस्थित आहे. तद्वत नामवंत गायनाचार्य, गायन केशरी, गायन सम्राट, गाण गंधर्व आदरणीय शिवाजी महाराज बिराजदार. त्यांचं वर्णन जर करायला गेलो ते महाराष्ट्रातले नाही, मूळचे, बरं का. तुम्ही म्हणतात मग हाय कुठले, ते मराठी बोलतायत, पण मग हाय कुठले, ते कर्नाटकचे. जसा कानडाहू विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावेला. मग ते जसं आहे तसं वेद लावण्याकरता कर्नाटकहून महाराष्ट्रात आलेत, बरं का. आता वाजवा टाळी त्यांच्याकरता. बिराजदार, महाराष्ट्रात तुम्हाला बिराजदार कंपनीचं एकही आडनाव सापडणार नाही. बिराजदार फक्त कंपनी
कर्नाटकात आहे. बरं, जरी बाँड्रीवर असले पण महाराष्ट्रात ते सेवा करतायत, पांडुरंगाची सेवा करतायत. त्यांना ते ओढे जंप असं लय भारी बोलतायत ते तिकडचं. हा, तिकडची भाषा त्यांना फार जाम भारी बोलतात ते. पण मी त्यांच्याकडे कधी कधी शिकतो, पण ते जमत नाही आपल्याला. आणि मग ते तिकडचे आहेत कर्नाटकचे, पण सुंदररित्या महाराष्ट्रात नाव कमवलं असे शिवाजी महाराज, त्यांचे आभार व्यक्त करतोय. मागच्या वर्षी महाराजजी होते गायना करता, याही वर्षी अगदी अत्यंत मौलिक त्यांचं गायन आहे. त्यांचे आभार. एकदा पुन्हा एकदा टाळी वाजूया. त्यांचे आभार. त्यांच्या समवेत मयूरजी महाराज हे जे खानदेशकर आहेत बरं का. खानदेशकर म्हणजे तिकडं त्यांच्याकडं गायनाची प्रथा पहिल्यापासूनच गोड आहे. मी तर त्यांच्या गायनाचा पहिल्यापासूनच खानदेशकरांचा. आता तुम्ही खानदेश इकडं बरंच आणलंय, कशाच्या माध्यमातून? कीर्तनाच्या माध्यमातून नाही, बँड जास्त तुमच्याकडे खानदेशातले मला माहिती आहे. हा, मामलेदार सगळी गोष्टी माहिती मला. हा, आणि मग सगळ्या त्या गोष्टी गायनाच्या माध्यमातून तिकडं गोडच आहे. पण मग त्याहीपैकी खानदेशाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोचवलं असे खानदेश रत्न आदरणीय मयूरजी महाराज. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. मयुरासारखा आवाज त्यांचा आहे. ते गायला लागले की मयुराची आठवण व्हावी. मयूर म्हणजे मोर, त्या आठवण व्हावी. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांचे आभार. आदरणीय मयूर महाराज असतील त्यांचे ऋण व्यक्त करतोय. ही सगळी टाळकरी मंडळी असतील, आदरणीय दादा, सगळी आमचे सगळे बालवारकरी बरं का, दीक्षिकर महाराज मंडळी सगळी. हा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. हा घेतो तुमच्या. हा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. टाळकरी राहिले मेल. हा, तुम्ही सगळे बाजूला, ती एकटं बाजूला आहे मान. हा, म्हणून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. महाराजांचं नाव मला माहिती नाही. किरण महाराज तुमचे नाव कधी आहे गड्या कोणतरी. आणि म्हणून किरण महाराज एकटा बरोबरीला तुम्ही नाद करता, यावंच लागतंय कीर्तनात. आणि म्हणून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळे गोड तुमचे सगळ्यांचे बरं का नाना, तुम्ही सगळे आभार व्यक्त करतोय. ही गायनाचार्य मंडळी आपली गोड आहेत. त्यापैकी आदरणीय छबू महाराज गवळी बरं का, लय गोड गायनाचार्य, आपले जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे. आणि छबू महाराजांसमोर आदरणीय आमचे शंकर महाराज टोंगारे बरं का, लय गोड व्यक्तिमत्व. दोघे जण आमचे विनेकरी बाबा गावातलेच आहेत ना, लय गोड. त्यांच्या बघितल्यावर मला वाटलं आदरणीय आमचे ते गोसावी महाराज तिकडचे इकडे काय करायला आले गड्या, तसेच दिसतात. त्यांच्या म्हणजे तुमचे नाही, त्यांचे तिकडचे पंढरपूरचे. हा, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. ही सगळी टाळकरी मंडळी असतील, सगळ्यांचे आभार. पखावज वाजवण्याकरता आदरणीय आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात ज्यांनी पोहोचवलं आदरणीय नाशिक रत्न बरं का, किरणजी महाराज गोसावी. एकदा टाळी वाजवा. पखवाज वाजायला लागले की माणूस आ करून त्यांच्याकडे पाहतो. म्हणजे आश्चर्यजनक वाजवणं त्यांचं आहे बरं का. आज असं गोड वाजवणारं व्यक्तिमत्व माझ्या. हा, घ्यायचं तुमचं घ्यायचं. थांबा थोडं थांबा. असं तुमच्यापर्यंत यायला अजून टाइम आहे. आदरणीय आमचे किरणजी महाराज गोसावी, त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्रातलं टॉप 5 मधलं नेतृत्व आहे बरं का, म्हणजे मोठं नाव आहे. किरण महाराजांची महाराष्ट्रात मोठी ओळख आहे. त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या सप्ताहामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्या सप्ताहामध्ये मार्गदर्शन आशीर्वाद केला आदरणीय शत्रुघ्न महाराज गतीर यांच्याच परिवारातले आदरणीय गतीर महाराज बरं का, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजूया. त्यांचे आभार. ही सगळी मंडळी भालदार चोपदार आदरणीय सगळी आमची टाळकरी मंडळी दिसतात. आणि विशेष तत्वानं ज्यांनी आपल्या निफाड भागात, चांदवड भागात अनेक तरुण व्यसनमुक्ती केले बरं का, आदरणीय आमचे गवारे बाबा बरं का, एकदा त्यांचं स्वागत करूया आपल्या गावामध्ये. अत्यंत तरुण जमा करण्याचं काम म्हणजे व्यसनापासून दूर करण्याचं काम आदरणीय बाबाजींनी केलं. योगेशजी महाराज गवारे, त्यांचे सुद्धा प्रति जेजुरीगड आपलं पाचुरेवाडी, तिथं त्यांचं मोठं आश्रम आहे. आता मंदिराचं काम घडत आलंय. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. ही सगळी मंडळी. साऊंड सिस्टीम मात्र सुंदर आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवूया. आमचं वारकरी विचारधारा नावाचं महाराष्ट्रात मोठं चॅनल आहे. त्यांचे आमचे बनकर दादा बरं का, मोठं नाव आहे महाराष्ट्रात. अनेक त्यांनी कीर्तनकार समाजापर्यंत पोहोचवले. त्यांचे सुद्धा आभार. सगळी मंडळी भालदार चोपदार इकडचं तर लय भारी मला आवडले. हा, ते अभिमान, ते विमानातून कोसळलेले त्यांचं नाव काय? अभिमान. हा, तसं अभिमान वाटावं यांचं सुद्धा. हा, आणि म्हणून त्याच्याच मिशा सगळं माझं शर्ट गुतला होता तर बरोबर काढून दिला. हा, गुतून काढणारी माणसं कमी असतात, गुतवणारी जास्त असतात, पण गुतल्यावर काढणारी माणसं कमी असतात. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. म्हणजे चोपदाराला महत्व देते नाही आपल्याकडे बरं का. चौधरी साहेब मला बोलायचं आहे बरं का. म्हणजे आपल्याकडे चोपदाराला किंमत नाही, पण मला बोलायचं आहे बरं का. बोलू का? आपल्याकडे दादा चोपदाराला किंमत देते नाही. आपल्याकडे चोपदाराला पाहिलं कुत्री सुद्धा त्यांच्या बुकात. पण सांगू का, चोपदारासारखी किंमत कोणालाच नाही. तुम्ही म्हणताल कसं काय? आता माऊलीच्या सोहळ्यात होतो का नाही? हा म्हणा, नाही होते पण हा म्हणायला आपल्याला काय हरकत नाही. हा, माऊलीच्या सोहळ्यात यांच्यासारखी किंमत कोणालाच नव्हती. तुम्ही म्हणताल कसं काय? यांच्या हातात काय? एकदा सांगा बरं. तुम्ही एकदा दाखवा बरं तुमच्या हातात काय. एकदा दाखवा बरं. एकदा तुमच्या हातात काय दाखवा. यांना काय म्हणतात त्यांच्या हातात? याला राजदंड. बरोबर. माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं
हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतो, बरोबर. आणि यांनी जर राजदंड आडवा केला तर कीर्तन संपवायची सुद्धा ताकद कोणाकडे? बोला की कोणाकडे? चोपदाराकडे. पण समजा चालू कीर्तनात कीर्तन करायला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पाडला नाही, बसला कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं सगळं कीर्तन करण्याची जबाबदारी. हा, मग चोपदारांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळे गोड आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया वार करी संघाचा, वार करी संघाचा. मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झाला. बस मग या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात तर जगणं वागणं गोडच असावं माणसाचं. का जगणं वागणं गोड असावं? प्रत्येक माणूस हा विचारानं येतोय जन्माच्या 3 पद्धतीनं. कोणत्या? जन्माच्या 3 पद्धती. एक, आपण सगळे या 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 प्रकारानं जन्मात आलोय की प्रत्येकाला आस आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती. सगळ्यांना वाटतं की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वंचिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला वाटतं की मला सुख मिळावं. दुःख हा शब्द आवडत सुद्धा नाही. पण मग सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे. पण सुख मिळवत असताना मार्ग चुकला की दुःखाचा पत्ता पदोपदी मिळतो. मार्ग चुकला की आपल्याला दुःख भोगावं लागतं. समजा जायचे आपल्याला नाशिकला आणि पत्ता निवडलाय आपण निफाडचा, आपण कधी नाशिकला पोचू नाही पोचणार. पत्ता चुकलाय म्हणून अशा जन्म गेला. महाराज म्हणले जन्म व्हायला घालवायचा नसेल तर एक काम करा, याच दे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. उत्तम रित्याच मनुष्य देह मिळालाय. कशा करता? आपल्या मानवी जन्मामध्ये ही आस जोपासण्याकरता जन्म मिळालाय. मग काय करावं? या आशीच्या माध्यमातून आमच्या जन्माचं सार्थक लावावं. कोणती आस? भजनाची आस. मग भजनाची आस जर नाही लावली तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्मच का व्हायला घालवायचं नाही तर मानवी जन्मामध्ये जन्माचं एक महत्वाचं गणित आहे. काय? महाराज म्हणले एक एक योनीन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. एवढं दुर्मिळ असणार शरीर मिळालंय. कसं? हे नर देह दुर्लभ जाना, नर देह दुर्लभ जाना, थोडा विको द्यायचा आहे म्हणत सांगायचं. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, करता आलोय तर म्हणावं. आणि म्हणण्याकरता 3 पण आहे. मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांना, आवाज येतो ना माझा? फक्त माना हलवत चला म्हणजे मला कळलं आहेत का गेले झोपी. हा, जरा बोलत चला. शास्त्रात भूमिका आहे, थोडा मॉनिटर देऊन सांगितलं, विकू कमी करून मॉनिटर देऊन सांगितलं. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं भजनच करावं. आणि का भजनामध्ये अर्थता असावी? एक बोलू का? पुढे बोलतो की माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. ऐकता तुम्ही सगळेजण? बरोबर ऐकत चला. कोणती पण? आपण लहान होतो ते कोणतं पण? बोला बोला बोला. बालपण. बालपण संपलं, आता मी ज्या वयात दिसतोय. तरुणपण. आणि तरुणपण संपलं म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जागावं. का? आता तरी पुढे
हाचे उपदेश नका करुणा अशा आयुष्याचा. मग काय करावं? मानवी जन्मामध्ये भजन वेळोवेळा गावं. बालपणात काय करावं? लय गावं, नाचावं, उड्या माराव्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडे. हे बालपणात करावं. तरुणपणात काय करावं? तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तरुणपणात करावं. पण म्हातारपणात काय करावं? म्हातारपणात लय तक तक करू नये. म्हातारपणात पडावं याचसाठी केला होता. हा हा बोला बोला बोला. याचसाठी केला होता 8 तास, पण एक शेवटचा दिस गोड व्हावा. हे काय करावं? गोड होण्याकरता प्रयत्न करावा. कसा? आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. हे म्हातारपणात म्हणावं. पण काही माणसं म्हातारी होत्यात पण म्हातारी होत नाही. मी काय बोलतोय आता काय नकळन, काय नंतर कळन, काय नकळणारच नाही. हा ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करला, अशी गोष्ट आहे. आणि मग ते मी माझं उदाहरण सांगतो. मी मध्यंतरी मुंबईला कीर्तनाला गेलो. तुमचा आवाज येतो ना माझा सगळ्यांपर्यंत, फक्त मान हलवत चला, मला एवढीच अपेक्षा आहे. आणि मग मुंबईला कीर्तनाला गेलो. ऐकत चला. मुंबईला कीर्तनाला गेल्याच्या नंतर आमचे शेजारी आजोबा आहे, 80-90 वयाचे नाना बरं का आजोबा आहे. त्यांनी मला आग्रह धरला की महाराज म्हणले मला यायचे मुंबईला. म्हणलं कशाला यायचे? मला माझी जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जाता आलं मुंबईला. आता काय तुमचं मुंबईला? पण म्हाताऱ्या माणसानं आजी बोला, म्हाताऱ्या माणसानं ऐकलं पाहिजे. आणि मग त्यांचं ऐकलं, त्यांना गाडीत बसवलं, नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. सकाळची वेळ. आणि आपल्या गावाकडची बरीच माणसं, बोला की बरीच माणसं, नाही कीर्तनाला होतीच, पण बरीच माणसं मुंबईला. हा. आणि मग ते एका गावकऱ्याचा फोन आला बरं का. एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं रात्री जिथं कीर्तन झालं तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला आहे अशी आमची इच्छा आहे. आणि मग मी त्यांच्याकडे चहा प्यायला सकाळी निघालो. आणि सकाळी त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. आता तिकडे बोलायचं म्हटल्यानंतर तिकडची भाषा अशीच असली पाहिजे. मोठी गंमत आहे. आणि मग त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. त्यांनी लोकेशन पाठवलं वगैरे. जाम त्या लोकेशनवर जाऊन उभा राहिलो, मुंबईकडची भाषा. आणि मग मी त्या लोकेशनवर जाऊन उभा राहिलो. म्हणलं आम्ही तुमच्या बिल्डिंग खाली येऊन उभं राहिलो. दादा त्यांना खाली यायला जरा वेळ लागला. पण शहरातल्या माता मावळ्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, काय म्हणतो आपण त्याला? मॉर्निंग वॉक. हॉकिंगला मॉर्निंग वॉकला गेला. आणि त्या मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते? लिफ्ट. आम्ही त्या लिफ्ट ना इकडे बघायला माझ्याकडे लिफ्ट अशी उभे होतो दोघेजण. आणि दोघेजण उभे असताना त्या जयाच्या आणि त्या भिंतीला एक बटन होतं. कशाचं? बोला की कशाचं बटन होतं? लिफ्टचं. आणि त्या आज्या आल्या, त्या वॉकिंग वरून आज्या आल्या की त्या भिंतीला जे बटन होतं ते दाबायचं. बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला का ते आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेला का दरवाजा बंद व्हायचा. आणि त्यांच्या मुली तिकडून यायच्या. ऑफिस कॉलेज करतात ते तिकडून यायच्या. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या. असं 5 वेळा झालं. माझ्या बरोबर जे आजोबा होते कधी बारीक पाहिजे. म्हणलं काय मोशन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं ना मशीनच तशी. आता मला कळालं होतं यांना काय झाले. पण काही गोष्टी म्हणलं काही गोष्टी गप राहून आनंद घेऊन मजा असते. म्हणलं ना मशीनच तशी. मात्र धावलं माझ्यावर. म्हणलं तुला अक्कलच नाही. म्हणलं अकलीला काय झालं? म्हणले लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी, प्रपंच नावाची गोष्ट संपत नाही बाबा. पण माझं मत आहे प्रपंच योग्य कालावधी सोडावा. एका ठिकाणी गोड लिहिलंय, किती गोड? संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग भजनाची अर्थता असावी. किती गोड. महाराज भजन कोणी केलं? पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मग नामस्मरणाची भूमिका आम्हाला संत शिकवतात. आज आम्हाला संत प्रपण बोलायचंय. पण मग संत शिकवतात काय? शिकवतात जन्म मरणाचा फेरा कसा चुकवायचा हे संत शिकवतात. काय तू काय म्हणे? जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलचे कधी कल्या, हे जन्माचं सार्थक आहे. पण मग ती नाही केलं तर जन्म व्हायला जातोय. पण मग काय करावं? मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत तर वैष्णवाचं धन जोपासावं. आणि वैष्णवाच्या घरी काय? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा
जनजनती सदा जनजनती सदा जनजनती दणतेनं जोपासलं ते माध्यम गोड ठरतं. मग आम्हाला आलोय जन्मामध्ये तर आम्हाला वैष्णवानं काय सांगितलंय? विटेवरी ज्याची पाऊले समान तोच बाबा पहिलं प्रमाण लय गोड याच्यातलं सेवितो आरस वाटितो. आणि मग तुम्हाला सांगतोय संसाराच्या नादी लागू नका. नांतोणाच्या आधी नच संप्रतिष्ठा. ह्या संसारातली प्रतिष्ठा गोटी आहे. मेन मुद्दा संसारच लटकाय लटिका व्यवहार सर्व संसार वाया एरझार हरेविन. मग संसाराची जर ही अवस्था आहे तर आम्ही मानवी जन्मामध्ये परमार्थाचं बीज जोपासावं. हल्ली आम्ही परमार्थाचं बीज जोपासण्याकरता आलोय ना. आम्हाला परमार्थाचं गुज संतांनी ओरडू सांगितलं. अरे घ्या रे होऊ नका रान बरी. मग आम्हाला जर सांगितलंय तर आम्ही घेण्याची भूमिका सुद्धा संतांच्या विचाराने जोपासावी. काय संतांनी सांगितलंय? परमार्थिकाला असे काय मी उद्धार पावेन आणि प्रापंचिकाला असे लावे खावे बरे असावे सदैव. ही दोन असे प्रपंचातली आस वेगळी परमार्थिकाची आस वेगळी. परमार्थिकाला वाटतं तो मज व्हावा तो मज व्हावा हे तो मज व्हावा ही आस संतांजवळ आहे. पण मग मानवी जन्मातली परमार्थाची आस वेगळी. आपण प्रपंचकाची आस वेगळी. प्रपंचिक नेहमी मागतच असतो आणि मागणारा जितका हुशार आहे ही जितका हुशार. एका गावात आहे ना 3 जणांना देव प्रसन्न झाला. 3 जण असे होते की कलर गेला तर पैसे रिटर्न. तुम्हाला काय ना आता कळन काय ना उद्या कळन काय ना कळणारच नाही. कलर गेला तर पैसे रिटर्न नाही कळालं म्हणजे ढेकळा जरी टाकलं तर ढेकळ गोर होतं त्यांच्यापेक्षा. आणि त्या तिघांना देव प्रसन्न झाला. बोल बघता पहिला भक्त पुढे आला. देव म्हणलं काय पाहिजे? देव मला गोर कर. कॉम्पिटिशन नाही सध्या कॉम्पिटिशन युगात जगतोय. देव मला गोर कर. देव म्हणले ततास तू झालं ती गोर. दुसऱ्याला म्हणले तुला काय पाहिजे? देवा याला गोर केलं ना याच्यापेक्षा दुप्पट गोर मला कर. देव म्हणले ततास तू खरंच म्हणले हा. आणि मग दुप्पट त्याला दूर गोरं केलं. तिसरा पुढे आला तुला काय पाहिजे? तो म्हणला या दोघांना पुन्हा माझ्यासारखं करून टाक. तुम्हाला काय ना आता कळण काय ना कळणारच नाही. आणि बघा ते मागण्याची आस हुशारकीची असावी लागेल. काय मागावं? काही न लगे भावाची भावा व्यतिरिक्त मागू नये. आणि मागायचे ना तुकोबाराय म्हणले न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग दे सदा. संताचा संग मागा. संत दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग हे मागितलंय संतांनी. मग आम्ही काय मागावं? आम्हाला सुद्धा काय नकोय. देवाजवळ जाताना एकच हे बघा देवाजवळ जायला गेलात आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात. काय म्हणतात माहिती का? देवाजवळ गेलात ना मागू नका कधी. त्याला काय मागायचं आधीच माहिती हो त्याला. तुम्हाला काय मागायचं ना हे त्याला अगोदरच माहिती. स्वतः करता मागू नका. उलट त्याला म्हणा त्याला खुन्नस देऊन माघारी या. हे देवा अरे तुला दिलंय मला तुला दिलंय. उलट तू मला जे पाहिजे ना त्याच्यापेक्षा 10 पट जास्त देण्याची भूमिका तो राखतो. फक्त त्याच्याजवळ मागू नका. आपण तीनदा त्याच्याजवळ जातो. रोज पाया पडा गेलो का देवा मला सुखाचं ठेव. देवा मला सुख. रोज पाया पडा गेलो का आपलं तेच आहे. आपलं नाहीतरी कोणा करता तरी मागतोच आपण. पण मागू नका. मागायचंय
तर भाग्य मागा. भाग्य आणि भाग्य कुठे माहिती का? संताच्या ठिकाणी उजळले भाग्य. आता आता आपण आपण व्याकरणात शिकलो. आपल्या संस्थेत असताना व्याकरण होतं आणि संस्थेत व्याकरण शिकताना गोड शिकलो आपण. कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणतात? कालचा. कालचा 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 जो होऊन गेला त्याला दुष्काळ भूतकाळ म्हणावं. आत्ताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान. हा उद्याचा जो येणार आहे भविष्यकाळ. काय ना नाही कळालं तरी मी काय बोलतो ते. हा आणि मग भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ तुकोबार आता शब्द वापरतात. कोणत्या काळात? आता 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 चालू वर्तमान काळात म्हणतात. भाग्य उजळण्याची शक्यता फक्त संताजवळ आहे. आणि मग संताजवळून जर लांब जायची गरज नाही. मृत्यू हा प्रत्येकाचा आहे, पण जगा काळ काय आम्ही माथा दिला पाहिजे हे संत करू शकतात. कोणाकरता झालं? यांच्या करता वरदान आहे, संत करता वरदान आहे. जगाला काळ खातो पण त्यांना काय करत नाही. दडत 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 दोडो 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 फळ सुकला कळी काळा पापुडी आले. तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. नामाची संताची ताकद एवढी आहे, जगाला जो काळ खातो त्या काळावर पाय देण्याची सुद्धा ताकद. अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत. मौत जब तुझको घर से बाहर निकालना पड़ेगा. जाण्याकरता जर आलोय तर भजन करा. आणि भजन कोणतं करायचंय? आम्ही आलोय जन्मामध्ये तर या आलेल्या प्रत्येक क्षणाला 21,600 वेळा आपण दिवसातून श्वास घेतोय. किती वेळा? बोला बोला बोला. 21,600 वेळा आपण काय घेतोय? श्वास घेतोय. आणि 21 वेळा सुद्धा देवाला नीट आठवत. आपण तर म्हणलो तो आठवीनं पाय हा माझा नवस. आपण नवस केलता, सगळे नवस करून आलोय बाहेर. कोणाजवळ? एक वेळ करी एक वेळ करी या दुःखावे गळे. एक वेळ करी या दुःखावे गळे. फेडण्याकरता आला तर कोणता नवस करायचा आहे? भजनाचा नवस फेडायचा आहे. आणि भजन करणं म्हणजे लय देव उपकार केल्यासारखं नाही. म्हणजे काय? आपण हे भाड्यानं आणलंय, सगळ्यांना भाड्यानं आणलंय. भाड्याच्या माध्यमातून भाडं फेडणं हे सुद्धा लय महत्वाचं आहे. काय ना आता कळण, काय ना उद्या कळण, काय ना कळणारच नाही. आणि मग भाडं फेडण्याकरता भाड्याच्या माध्यमातून आपण ते गणित सोडवावं. हा आणि मग जन्माचं महत्वाचं गणित ते आहे. पण मग जन्मामध्ये आम्ही आलोय तर जन्माचं हे महत्वाचं गणित आम्ही सार्थ केलं हवं. आणि देवानं आपल्याला जन्मजन्माच्या अनुभवातून सांगितलं का नाही? अनुभव आले अंगा. तुकाराम महाराज म्हणतात ते या जगात येत असे. आणि नाना ऐका, सगळी अनुभवी माणसं बसलेत. अनुभव्याचं कधी ऐकावं? काय काय माणसांचे बरं का शिवाजी महाराज
काही काही माणसांची लोक म्हणतात माझी केस उगच नाही पांढरी झाली, काही काही लोक म्हणतात का नाही ना, जुनी लोक म्हणायचे का नाही, अरे बाबा लय पावसाळा लय उन्हाळा घेतलं नाही, उगच नाही अनुभव. आणि जुन्या माणसाचं ऐका, आमचे डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगत. बाबा प्रसंग असा आहे, एका गावात एक लग्न जमलं. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, आवाज येतो ना माझा? हा, लग्न जमलं. आणि लग्न जमल्यानंतर पुरीकडच्यांची आट होती. काय आट होती तुम्ही ऐकतात ना सगळेजण? पुरीकडच्यांची आट होती की पोराकडून एकही पिकल्या केसाचा लग्नात चालणार. आणि आजीची तुला अपेक्षा होती. आजच आजा म्हणला नाताचं लग्न पाहिल्याशिवाय काय मारायचं नाही. आज इकडे शिट्ट्या मारायला लागला, म्हणला जमणार नाही. हा शिट्टी तर मला आपला ना आजा म्हणला शिट्ट्या मारून सांगितलं मी लग्न नाही येणार बाई येणार. हा आणि मग आजानं ठरवलं, आजाला पाठवलं ब्युटी पार्लरला. आपलं केस काळी केली आणि केस काळी केल्यानंतर आजाला लग्नात न्यायची जबाबदारी. आता काळी ज्यांची केस आहेत त्यांनाच लग्नात बोला की एंट्री होती, बरोबर. आणि मग आजी इंग्रजी छान बोलताय, इंग्रजी ओके. आणि मग त्यांना एंट्री होती आणि मग त्यांना आतमध्ये प्रवेश होता. आणि मग बरं का तुम्ही हसा जरा हसा जरा इकडचं अपडेट आहे जरा 17 Pro, इकडचं 16 वरच अजून. हा आणि मग ते आजाला पाठवलं. आजाने केस केली, काळी केली. आजाला भेटलं ते इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे लग्न पत्रिका भेटली. आणि मग आजाला लग्नात आणलं. आजाने परत शिट्टी मारली. आणि मग लग्नात आल्यावर शिट्टी मारायचं बंद होईल वय आजा. आणि मग आजानं लग्नात बोलावल्यानंतर आजाचा थोडा आवाज कमी झाला होता, पण शिट्टी कमी झाली ती. मग आणि मग आजाला लग्नात बोलवलं. आजा लग्नात आला. लग्नातल्या मंगलाष्टका झाल्या बरं का. काय झाल्या बोला? झाल्या. आणि मंगलाष्टका झाल्यानंतर एक अजून एक प्रथा आहे आपल्याकडं हिंदू शास्त्रानुसार. काय करतात? एकमेकाला हार घालतात. ती प्रथा बाकी होती ना, नाही का? चला. आणि मग ती प्रथा बाकी होती. मग पुरीकडच्यानं लग्न थांबवलं. पुरीचा आजा आडवा आला, अरे थांबलं ना लग्न थांबलं. आणि लग्न थांबल्यानंतर म्हणले का लग्न थांबलं? म्हणले पुरीचा आजा म्हणला आमची का अट आहे. म्हणले काय अट आहे? आपल्या गावाबाहेरून एक नदी जाते, आपल्या गावाबाहेरून. ती नदी पोरानं अख्खीच्या अख्खी दुधानं वाहून दाखवायची. आणि मग पुढच्या लग्न करता आम्ही तयार आहे. पोरग म्हणलं काय लग्न होणार नाही आपलं, चला घरी. पण आजा लग्नातच होता. अनुभव या माणसाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ऐका. आजा लग्नातच होता. आजा पळत आला. म्हणलं काय म्हणतं ते? अख्खी नदी दुधानं वाहून दाखवायची. सोपं आहे वय ते? काय आता निरमाचं दूध करायचं का, शॅम्पूचं दूध करायचं का? तुम्हाला काय ना आता कळण, तुम्ही न्यूजपेपर वाचत चला गाड्या. तुम्ही लय अपडेट होणं गरजेचं तुम्हाला अजून. लय दिवस खोटं पनीर खाल्लं रे तुम्ही, लय दिवस. आणि मग म्हणले दुधाचं शॅम्पूचं तसं नाही म्हणले, ओरिजिनल दुधानं वाहून दाखवायचे. शक्य आहे? शक्य आहे, आम्ही करून दाखवणार. दुधानं नदी वाहून दाखवणार. पण एक काम करा, तुमच्या नदीतून जे पाणी चाललं ना ते बाजूला काढा, आम्हाला दूध सोडायला तयार व्हाया. तुम्हाला कळतं का मी काय बोलतो ते? दूध अगोदर पाणी बाजूला काढणं शक्य वय नदीतलं? नाही शक्य. अख्खी नदी दुधानं वाहून दाखवायची हे सुद्धा शक्य वय नाही. पण सांगू का, त्या तुडीचं उत्तर देणं हे सुद्धा अनुभवातूनच देता येतं. अनुभव फार महत्वाचा. अनुभव. आणि तुकोबाराय म्हणतात अनुभवानं सांगतो, अनुभवानं या जन्मातनं नाही, जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर अनुभवानं बोलतो की या मानवी जन्मामधून जे जे संचित येतात ना ते आपल्या या जन्मातले नाही. कधी कधी खचून जाऊ नका. तू चाल गड्या, तुला रगड्या, भीती कशाची, परवा बी कुणाची, घाबरू नका. त्याच्यावर भार घालायला शिका. आणि भार का घालायचा आहे? कर्माचं गणित ओळखत चला. आणि कर्म या जन्मातलं नाही. आता कर्म सुद्धा लय महत्वाचं आहे. दांडग कर्म. मानवी जन्मात कर्माला सुद्धा बिलं पाहिजे. आपली सध्या तरी माझ्या वयातली पोरं सध्या उद्योगधंद्याकडे कमी पळायला लागली. म्हणजे उद्योगपती होण्याकरता काही लोक कमी प्रयत्न करतात आणि मी उद्योगपती दिसावा याच्याकरता जास्त प्रयत्न करतात. सांगू का, सध्याचा जमाना 30 सेकंदाच्या रील साठी चाललाय. म्हणजे कसा, माझ्या गाडीनं फार मोठा फुपाटा उधळावा आणि त्या फुपाटा उधळणाऱ्या रीलला मिलियन मध्ये व्ह्यूज भेटावे. पण सांगू का,
एक मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. खरा फुपाटा उधळण्यात नाहीये, खरं तुमच्या आयुष्यातली गणित सोडवण्यात तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. मला वाटतं माझ्या प्रत्येक तरुणानं ही भूमिका लक्षात ठेवली पाहिजे. फार तुम्ही मोठ्याला गाड्या घेणं आणि फार मोठी तुम्ही मोठं दिसणं हे तुमच्या आयुष्यातली सक्सेस तर नाहीये. खरी सक्सेसपणा हाच आहे की आपण आपल्या आई वडिला करता त्यांचा शेवट गोड करणं हा जगातला सगळ्यात मोठा सक्सेस आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणं हा जगातला सगळ्यात मोठा सक्सेस आहे. सध्या आपण पाहतोय की एखाद्यानं फार मोठी गाडी घ्यावी आणि त्या सोशल मीडियावर 30 सेकंदाची रील टाकायची आणि त्याला खालून असा जाळ धूर असं सगळे संघच अशा कमेंट असणार आणि त्याला वाटणार मग मास मिस डॉन. असं नाहीये. पण जगात आपण कोणत्या तत्वावर चाललोय हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. काय ओळखावं? आपण जन्मात आलोय आपल्या आई वडिलाचं नाव करण्याकरता आलोय, नाव घालवण्याकरता नाही. एवढं लक्षात ठेवा. मग काय करावं? आम्ही जन्मात आलो, कर्म ओळखावं. कर्म काय? आपल्याला रेल्वे स्टेशन कुठं येतं? बोला बोला जरा मोठ्यानं बोला. कुठं आहे? इथं आपल्या ओझरला आहे. नाही नाही नाही, आपल्याला समजा मुंबईला जायचंय. कुंदेवाडीला ट्रेन थांबते का? नाही. नाशिक रोडला ट्रेन थांबल की तुम्हाला? मला माहिती ना. हा, कुंदेवाडीला थांबते होय अजून. आणि मग आपल्या कोईतल्या आपल्या दीक्षितचं चौघ गडी गेले. कुठं गेलं? मुंबईला काय गेलं डायरेक्ट? अगोदर कुंदवाडीला जा की. आणि मग कुंदवाडीला गेलं. आणि मग कुंदवाडीला गेलो का? तुम्ही हसन जरा. आणि मग तुम्ही आणि मग कुंदवाडीला गेल्यानंतर कुंदवाडीला गेलं ना अचानक गेलो या ना कुठं तिकीट भेटत आहे. कुठलं गडी? दीक्षितचं गडी होतं. पण बाबा अचानक गेला ना कुठं तिकीट भेटत आहे. तू एक नंबर माणूस. हे बघ हे हसले बघा, असं हसलं पाहिजे जरा मोकळा असं. आणि मग कुंदवाडीला गेली ना तिकीट भेटलं नाही. पण गडी कुठले होते? बोला की दीक्षितचे. आणि गडी अपडेटच 24 नाही, 25 नाही, 26 अल्ट्रा अपडेट गडी होता. हा. आणि मग अल्ट्रा गडी मग यांनी काय केलं जरा एकानं खिशातून 10 रुपये काढले. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. 10 रुपये खिशातून काढले. एकानं 10 रुपये काढले आणि तिघांकून 10 घेतले. किती झाले? 40 झालं. आणि 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला कुंदेवाडीत. नकली साप मेड इन चायना. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे यारे लहान तो सगळा शेते आई अधिकार. त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला. त्या डब्यात नेमक्या लाडक्या बहिणी बसल्या होत्या. यांनी जसा साप पाहिला, या साप आहे. 2 मिनिटात डबा खाली केला. 2 मिनिटात डबा खाली केला ना. हे सगळे चौघ गडी सकाळी 7ला बसले. यांना कुठं जायचं होतं? महिला मंडळीने डबा खाली केलाय. सकाळी 7ला बसले. 8 वाजले 10 वाजले. यांच्या बाजूनं भारदा वेगानं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं वा 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 क्या बात आहे. बात नाही बात आहे. काय जोरात ट्रेन पळते. आपल्या ट्रेनचा नादच खुळा नाही करायचा नाही. असा नाद करायचा नाही. म्हणजे मग काय करायचं? सकाळी 7ला बसले. 8 वाजले 10 वाजले 12 वाजले. आणि एक जण उठला. त्या स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपडा साहेब असतो, त्याला काय म्हणतो आपण? टीसी. टीसीचा लॉंग फॉर्म टिकीट चेकर. एमपीएससी ला विचारला होता बरं का प्रश्न, टिकीट चेकर. मग साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले कुंदेवाडीत. सकाळी बसलो 7ला, कुंदवाडीत काय करतोय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला. बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. मराठीत बोलू का मी? मराठीत बोलू का? जैशी करणी. आणि म्हणून कर्माला प्राधान्य द्या. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे. क्षणिक सुखासाठी आपुला होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी आपुल्या दुःख जगी कर्मा बापाला सुद्धा सोडलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रावण मासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीता देवी. मग कर्म जर एवढं दुस्तर आहे
तर 11 वाजायला 2 मिनिटं कमी असताना तुकोबाराय म्हणले मग आम्ही जन्मामध्ये भोग कर्म क्रियामान याला कसं ओळखावं? तुकोबाराय म्हणले अभंगाच्या पहिल्या वा 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 महाराज लय गोड. जोरात जोरात वाजवा. जुन्याची किंमत करावी. मग म्हणून या महाराज म्हणले भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणी समाधान. मग समाधान या शब्दाकडे लक्ष देऊ. महाराज म्हणले जरी दुःख आलं तर समाधानाने बाळगा. का समाधान? समाधान समाधान का बाळगावं? समाधान का बाळगावं? समाधान मानवी जन्मात शर्मा आपलं मानवी जन्मातलं हे माध्यम आमच्या माध्यमातलं इतकं गोड असावं. जरी आमच्या जन्मातलं हे गणित जरी ओळखता नाही आलं पण हे गणित आम्ही ओळखावं. कोणतं गणित? जे मी सांगितलं ते नाही ओळखता आलं पण हे जरी ओळखावं. समाधान हे ओळखावं. शर्मा जरी नाही ओळखता आले पण समाधान ओळखावं. का ओळखावं? काही ना आता कळलं काही ना नंतर कळलं काही ना कळणारच नाही. त्याला कळल त्याला कळल ज्याला नाही कळल त्याला बाबा. मग काय ओळखावं? समाधान ओळखावं. आणि समाधान कुठं मिळतं? बोला मला बोलायचे तुम्हाला आता. हे आहे तुम्ही सगळे जाणकार आहे. लय कीर्तन ऐकल्यात तुम्ही. ना बोला ना. तुम्ही लय कीर्तन ऐकल्यात. तुम्ही जरा जाणकार आहे आजोबा. जरा बोलत चला. मला वाटतं ह्या वर्षी वारीत एक प्रश्न विचारला होता 2 वर्षापूर्वी. वारी कशा करता करायची? वारी जाऊन तर देव भेटत नाही. मग वारी तरी कशा करता करायची? एका वारकऱ्यानं इतकं गोड उत्तर दिलं. बोलू का? काय उत्तर दिलं माहिती का? वारी ही देव भेटण्याकरता नाही करते. वारी देव भेटण्याकरता करतच नाही. मग वारी कशा करताय? समाधान आणि आनंद मिळण्याकरता वारी केली जाते. बरोबर? त्याचं नामस्मरण आनंद देत. प्रमाण सदा नाम घोष करू हरी का सदा नाम घोष करू हरी सदा चिंता समाधान समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. त्यानं समाधान मिळेल. किती? सर्व सुखले आलो सर्व अलंकार आणि आनंद निर्भर डुलत असो एवढा आनंद नामचिंतनात आहे. पण घ्यावं घे घे माझे वाचन गोड नाम विठोबाचे हे घ्यावं. आणि नाही घेतलं तर महाराज म्हणले मग योग क्रिया मान हे मागून तयारच आहे. एक सांगू भजन केल्यानं आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच भजन करू शकत नाही. म्हणून माणसानं काय करावं? भजन करावं. ज्याचं खरं भजन त्याचं आयुष्यात खरं भजन. मानवी जन्मामध्ये त्याचं कधीच कोणतीच गोष्ट भजन करू शकत नाही. फक्त भजन करावं. मग भजनात का रंगावं? तुकोबारायचं एक पुरावा माझ्याकडे अलौकिक पुरावा आहे.
पुरावा सांगतो. पुरावा असा आहे, ऐका. तुकाराम महाराजांच्या भूमिकेतले बरेच पुरावे आहेत, मग पुरावा एक गोड आहे. काय पुरावा आहे? तुकाराम महाराजांच्या माध्यमातला इतका गोड पुरावा आहे. तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराज मिरच्याचे मोठे व्यापारी होते, मिरच्याचे व्यापारी. तुकाराम महाराजांना कोकणात जास्त मिरच्या विकायला जायचे, आणि कोकणातली भाषा थोडीशी वेगळी आठवते. म्हणजे आपली जर लोक आता इथं भिवंडीला, इथं पडगाव वगैरे जी गाव आहेत ना, तिकडे जर गेली तर तिकडची भाषा नकळत तुम्हाला वेगळी जाणवणार. म्हणजे आपल्या लोकांचं नाना बरं का, तिकडे गेल्यावर कसंच पटत नाही. म्हणताल कसं काय? परवा दिवशी मी आता म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मी कीर्तनाला गेलो भिवंडीत, आणि तिकडे एक आजी, आमच्या आजींसारखीच आजी मला आडवी आली. महाराज आला काय? हा म्हटलं आला आला आला. हा हा. तिकडची भाषा वेगळी. आपल्याकडे कशी म्हणतात जेवले काय, तिकडे तसे नाही. जेवला काय? हा जेवला जेवला, वेगळी भाषा आहे. हा आपल्याकडे कसे म्हणतात, हो चला जेवायला, नाकवा चला जेवाया, हा तिकडे वेगळी भाषा आहे. आणि मग जेवला काय, बसला काय, उठला काय, असं तिकडची भाषा. आणि मग तुकाराम महाराज तिकडं मिरच्याचा व्यापार करायचे. आणि मग तुकाराम महाराज मिरच्याचा व्यापार करत करत असताना महाराष्ट्रातली मोठी यादी तुकाराम महाराजांची. इथं लोहगाव म्हणून गाव आहे, लोहगाव. आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं, पुणे एअरपोर्ट, तिथं त्याला नाव पडलं आता विमाननगर. आता तुमचं कसं ओझर, ओझरची सुद्धा मोठी क्रांती बरं का. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं मोठ्या विमानतळापैकी याचं पण नाव गणितात घेतलं जातं. आणि मग तुकाराम महाराज तिथं कीर्तनाला जायचं त्या लोहगावात. आपण शिळा मंदिरात कीर्तन केलं ते माग. आणि मग ते तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायच्या कमी करायचे, आणि तिथं कीर्तन करायला जास्त जायचे. आपल्या लोकांना तुकाराम महाराजांनी जास्त कीर्तन सांगितली. जसं निवृत्तीनाथांची आपल्यावर कृपा झाली, नाशिक जिल्हा सदन झाला. कळतंय का मी काय बोलतोय ते? नाशिक जिल्हा सदन होण्याकरता निवृत्तीनाथांची कृपा झाली. आजही बघा पुन्हा सुद्धा श्रीमंत काय, तिथं तुकोबाराय ज्ञानोबारायांचे पाय लागले. जिथं जिथं संतांचे पाय लागले ती भूमी श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. मी कळतंय ना मी काय बोलतोय ते? तुमची भूमी आजही श्रीमंत आहे का? आज अख्खा महाराष्ट्र, अख्खं जग असेल, भारत असेल, पण खरं सांगू का, नोट छापणारा जिल्हाच कोणता आहे? बोला बोला, मोठ्यानं बोला. नाशिक आहे. हा म्हणून नाशिकचा आशिक आहे मी मोठा. हा आणि म्हणून सांगायचा भाव असा आहे, भावच असा आहे. हा आणि म्हणून नाशिक जिल्हा मोठा आहे, मोठा आहे. आणि मग इथे आमचे आपले तुकोबार आहे, कीर्तन करायला यायचे. कुठं कुठं? आपल्या दीक्षित लोगाव. हा आपलं लोगावला यायचे. आणि मग ते बघितलं जागा आहेत का नाही. ती मागची गाजी लय डुकल्या, आणि ती मागे धरून पण मग तिला जागा करायचं होतं. आणि मग आज ऐक बरं का. आणि मग तुकाराम महाराज तिथं कीर्तनाला यायचे, कीर्तन रांगायचं, असं भजन व्हायचं. माझ्या मागं म्हणणार तुम्ही सगळे हाताच्या गड्या सोडा, आणि माझ्या मागं म्हणाबर सगळे दीक्षिकडं. माझा वेळ संपलाय मला माहिती, पण लय वेळेच्या पुढे गेलं का दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडात. त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. पण जरा मोठ्याने म्हणा, जरा ताट बसा सगळे, आणि म्हणाबर माझ्याबरोबर सगळेजण म्हणायचे सगळ्यांनी, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. लय गोड म्हणताय, क्या बात आहे.
ए निवृत्ती राया सोपानोकाबाई ज्ञान सकया. सोपानोकाबाई ज्ञान सकया. बोला बोला. सोपानोकाबाई ज्ञान सकया. आमच्याकरता तर वाजवताल पण तुमच्याकरता वाजवली पाहिजे. आणि दीक्षिगाव मी तारीख का घेतोय दरवर्षी माहिती का? इथली लोक ना महाराज 9 ते 11 कीर्तन आहे, पण 9 ते 11 कीर्तन जरी असलं तरी इथल्या चेहऱ्यावरचा भाव आहे ना हा 7 ते 9 ला सुद्धा लाजवणार आहे. म्हणून मी नाहीतर भरपूर गाव आहेत महाराष्ट्रात पुरत नाही, यांना माहिती आहे. म्हणजे अशी लय गाव आहेत आणि तारीख सुद्धा कशी कशी मिळाली त्यांना त्यांचं माहिती. माझं मत आहे की ज्या गावात भाव आहे आणि तिथं जावं, लोकांना चांगलं सांगावं, तिथं चांगलं ऐकावं. आणि ही अशी भावाची जर अर्थता असेल तर देव मिळतो महाराज. आणि मी बोलू का दीक्षिकारांना, ऐका, तुमच्या गावात खरंच देव आहे, देव येतोय. तुम्ही म्हणताल कसं काय? ज्या गावात दरवर्षी उडी जर कीर्तन रंगतायत, हे कीर्तनकार नाही रंगवत बरं का, कधी लक्षात ठेवा. कीर्तन कधीच रंगवत नाही. मग हे रंगवणारा कोण आहे? निर्गुण निराकार रंगवणारा तो पांडुरंग आहे. आणि त्याच्याच माध्यमातून कीर्तन कीर्तनकाराच्या काही सोप्या गोष्टी नाही, तो बोलवणार आहे. शिकविता धनी वेगळाची. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला 11 वाजून 14 मिनिटानं शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराज म्हणले किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं? म्हणले तुम्हाला जवळ वाटत कोंबडं तांबडं फुटत नाही, कोंबडं तांबडं जोपर्यंत आरत नाही तोपर्यंत चालू द्या म्हणले. हा हा सारखं नाही पाहणार, पण टाइम इज अ मनी. हा कळतंय का मी काय बोलतो ते? टाइम इज अ मनी. आजला वाटतं बघ ते कीर्तन जात ते पण अजय लय महत्वाचा आहे वेळ. का पुढे गेलं तर ओव्हर टाइम महत्वाचा असतो. आणि मग ऐक माझं घड्याळ बंद पडलं, मी यांच्या घड्याळात पाहून सांगतोय. ते तीनदा तिथं बटन दाबितात. हा माझं बंद पडले बघ, बंद आहे बघ. हा ऐका, सांगायचा भाव असा आहे, भावच असा आहे, असू द्या. हा आणि मग तुकाराम महाराजांच्या एक 10 मिनिटं घेतलेत चालेल ना? ऐका. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात कोण आलं होतं? आजी कोण आलं होतं? शिवाजी. हा शिवाजी महाराज आले. आणि शिवाजी महाराज आले, नजराना मांडला घ्या. तुकाराम महाराजांना म्हटले, कोण म्हटलं? शिवाजी महाराज घ्या. आणि तुकाराम महाराज ओरडले ना, ओ राज, आम्हीच लोकांना वाटले तुम्ही आमच्या समोर ठेवताय, नाही लागत आम्हाला. सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जायचे, नाही लागत आम्हाला तुमचं एरवित्त दंड. तुमचं एरवित्त दंड तुमच्या पाशी ठेवा, नाही लागत आम्हाला. सोने रुपये आम्हा नाही लागत. दिवट्या छत्री गोडी तो बऱ्याच न पडे, नाही लागत आम्हाला. नाकारलं. आणि एक बोलू का? व्यवहारातलं वाक्य, व्यवहारातलं. ज्या नात्यात अपेक्षा नसते ते नातं चिरकाल टिकतं. वाक्य अंडरलाईन करून ठेवा, रेखांकित करा. ज्या नात्यात अपेक्षा कमी आहे ते नातं चिरकाल टिकल्याशिवाय राहत नाही. छत्रपतींचं माझ्या तुकोबारायचं नातं तेच होतं. अपेक्षा नव्हती नात्यात, यांनी मला काय द्यावं आणि मी त्यांच्याकडून काय घ्यावं, अपेक्षा नव्हती. पण शिवाजी महाराजांना अपेक्षा होती. कसली? तुकोबारायच्या शब्दातली प्रत्येक अनुभूती मला यावी, ही छत्रपती शिवरायांची अनुभूती होती. तुकोबाराय जे जे बोलतील ते मी वेचावं, ते साठवावं, हे कोणाची अपेक्षा होती? बोला बोला. हा ऐकायचे कीर्तन. आणि कीर्तनाला येणारी माणसं शहाणीच असतात. काय मत आहे तुमचं? बोला बोला. हा कीर्तनाला चांगल्या विचाराचीच माणसं येतात. तू काय म्हणे ते पाहिजे, बोला. हा या रे गोपाळाची कामच नाही इकडं. ती झोपली आपली घरी मस्त पैकी, गावची पंगत खाली गेली झोपायला. हा आणि मग तुकाराम महाराजांचं कीर्तन रंगलं. आणि रंगल्यानंतर कीर्तनात विषय होते मोक्ष आणि कर्म. काय विषय होते? मी पहिल्या चरणाला सोडून अजिबात बाजूला नाही. मी 1-2 चरण सोडवणार आहे आणि 2 चरणात मी थांबणार आहे. पण मग तुम्हाला समजलं असं कीर्तन सांगणार आहे. ऐका, मोक्ष करावं. काय मोक्ष करावं? काय मोक्ष करावं?
म्हणजे जनतेला न्याय द्यावा हा तुमचा मोक्ष आहे. राज जनतेला न्याय द्यावा हा हे तुमचं मोक्ष आहे. आणि तुमचं कर्म जनतेचं रक्षण करता करता जनतेचं कल्याण करावं हे तुमचं कर्म आहे. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, शिवाजी महाराजांना शिकवलं. आणि शिवाजी महाराज रंगायचे कीर्तनात. रंगलं का असं कीर्तन रंगलं. आणि त्या काळात गुप्तचर खातं होतं, गुप्तचर खातं मोबाईल पेक्षा फास्ट रेंज. काय रामोशी समाजातलं पोरग होतं, रामोशी बैरजी नाईक नाव होतं त्याचं, बैरजी नाईक. बैरजी नाईकाला कळालं की चाकण गाव आहे तिथं, चाकण गाव. चाकणचा सुभेदार कीर्तनावर हल्ला करणार आहे. आणि मग कीर्तनावर हल्ला करणारे चाकणचा सुभेदार अनेक पठाण दिन 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 घोड्याच्या टाप्याचा आवाज करत करत लोहगावकडे निघाला. बैरजी नाईकांना ते घोड्याच्या टाप्याचा आवाज ऐकला आणि राजांकडे पळत पळत निघाले. आता जर कीर्तनात गेलो नाही तर राज माझं संकटात पडणार. माझ्या संकटाचं स्वराज्यावर संकट पडल. आणि स्वराज्यावर संकट पडलं तर माझ्या माय माऊलीवर, माझ्या जनतेवर, माझ्या शेतकरी बाबावर, माझ्या या समाजावर उपासमारीची वेळ येईल. बैरजी नाईक पळत पळत निघाले. घोड्याला आज्ञा केली. टप 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 घोड्याच्या टाप्याचा आवाज करत करत बैरजी नाईक कीर्तनात आले आणि मोठ्यानं ओरडले, ओ राजा ऐका, अहो कीर्तनावर हल्ला होणार आहे, आपल्याला उठावं लागतंय आणि पळावं लागतंय. राज शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोक उठून पळायला लागले. आणि मागून तुकाराम महाराज ओरडले, पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतंय आणि भामट्यासारखं पळताय तुम्ही. याद राखा, कीर्तनात विक्षेप केलेला चांगला नसतोय. तुकोबाराय ओरडले. तुकोबारायचं प्रमाण पण आहे कीर्तनी विक्षेप. आणि मग कीर्तनातला विक्षेप त्यांनी ओळखला. आणि मग छत्रपती शिवराय म्हणले, ओ तुकोबा, अहो करा कीर्तन तुम्ही, इंचभर जागा सुद्धा सोडणार नाही. येऊ द्या मला मरण, हे मरण माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले. शिवाजी महाराज कीर्तनात, येऊ द्या ना मला मरण, भाग्य समजतोय मी माझं. आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसले. पठाण येणार विशीवर. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी देवाचा घाणा घेतला. कारण वरून जसा काळ आहे तसा आतून पण. मी नाही म्हणलो पांडुरंगा, हा ते म्हणले ते तुकाराम महाराज. हा आणि मग वरून जसा काळ आहे तसा आतून पण. तुकाराम महाराजांची भाषा, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी. तुकोबारायच्या डोळ्यातला भाव पांडुरंगाने पाहिला. पांडुरंग परमात्मा असा थर 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 कापायला लागला. नाही जर कीर्तनात गेलो, हे तुकोबा आहे, तुकोबा काय करतील याची गॅरंटी नाही. आणि मग कीर्तनात आले, तुकाराम महाराजांचे पाय धरले. फार फणफणले तुम्ही, फार रागवले. शांत व्हा, शांत व्हा. धीर दिला तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराज कीर्तनात शांत झाले. तुम्ही कीर्तन करा. तुकाराम महाराजांना धीर दिला आणि देव स्वतः विषय गेले. आपल्या 18 पगड जातीतली मावळं, 12 बलुतेदार, बहुजन समाज, स्वराज्य कोणत्या एका जातीवाल्याचं नाही. लक्षात ठेवा, आपण आपल्यात भांडतोय, भांडू नका. आपली एकच जात आहे. कोणती? हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरणार, एवढी एकच जात आहे. आणि मग शिवाजी महाराजांना तो धीर ऐकला. आणि मग तुकाराम महाराजांना कीर्तनात धीर दिला. तुम्ही जा. देवानं सगळे मावळे आतमध्ये घातले. 18 पगड जातलेले बहुजन समाजातले सगळे मावळे. आणि जेवढे कीर्तनात बसलेत का, जेवढे कीर्तनात बसलेत का, तेवढे 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 देवानं शिवाजी महाराजच करून टाकले. इकडं पाहा शिवाजी, तिकडं पाहा शिवाजी, जिकडं तिकडं शिवाजी दिसायचे. पठाण आली वेशो, आली वेशो, अरे देखो शिवा उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला. आतमध्ये गेला. आतमध्ये गेला आणि त्यानं शिवाजी महाराजांना पकडलं. आत कोणाला पकडलं? बोला की, बोला नाना बोला. कोणाला पकडलं? शिवाजी महाराजांना. आतमध्ये गेले, शिवाजी महाराजांना पकडलं. आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचं. रफिक, रफिक तू को बाग आहे तू म्हणायचं. शफिक मी पहिले शेवा. शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचं. अहमद, अहमद तू का बाग आहे तू म्हणायचं. म्हणजे मी पहिले शेवा आता. मधला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचं. जाकीर, जाकीर तू का बाग आहे तू म्हणायचं. शाकीर मी पहिले शेवा आता. अभ्यास करून बसवल्या मी. त्याचा राजा वैतागला. तुम्हाला सबको काट डालो, सबको काट डालो, काट डालो, काट डालो. काय काय पोरं आताची म्हणते, मैं उसको काट डालूंगा.
सोडूंगा नाही, झुकेगा नाही, आपला असून हा. आणि मग ती भाषाच बदलली सध्या. हा. आणि मग हे आणि मग ती म्हणले सबको काट डालो. त्यांचा राजा वस्ताद म्हणला सबको काट डालो. देव म्हणले अंगलट चालू की माझ्यामुळे सगळे मारणार. पण तेवढ्यात विको कमी करून देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि सगळ्यांना जसं होतं तसं बनवलं. आणि स्वतः देवानं पांडुरंगानं बरं का तिकडून उभा आहे ना तो पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगानं सगळ्यांची रूप आकर्षित केली. स्वतः घोड्यावर बसले. बघा शिवाजी महाराजांची जागा. जगाच्या मालकानं पांडुरंगानं शिवाजी महाराजांचं रूप घ्यावं एवढं मोठं शिवाजी महाराज होतं. आणि बसलं घोड्यावर बसलं शिवाजी महाराजांचं रूप घेऊ. पांडुरंग परमात्मा टाच मारली घोड्याला, टाच मारून घोड्याला, एवढंच पुढं नाही. हा. आणि बसले घोड्यावर बसले ना. काटेवणात नेलं. देवाने घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं. आणि मग घोड्यांना समजलं, म्हणले आपल्याला आज्ञा केली. आणि मग टाका खाली. आपले वैद्य बाबा आळंदीत वाक्य बोलायचे शिवाजी महाराज बरं का. बाबा आपले वैद्य बाबा आळंदीत वाक्य बोलायचे. कोणतं? बडबडजीनो घोडो खानो घोणो, बडबडजीनो घोडो, भटजीचं ग्वाड, खानो घोणो म्हणजे जास्त, पण चलनो थोडो, पण घोडो की छोडो मारो, नीचे भटजी ऊपर घोडो. वन्स मोर परत एकदा सांगतो. बडबडजीनो घोडो, भटजीचं ग्वाड, खानो घोणो म्हणजे जास्त, पण चलनो थोडो, पण घोडो की छोडो मारो, नीचे भटजी ऊपर घोडो. मराठीत बोलू का? मराठीत टांगा पलटी. हा गोड भराला मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया म्हणून करावे ते मन. पहिलं चरण बरं का. समाधान मिळवावं त्याच्या नावात समाधान करावे ते म्हणी समाधान. मग भोग क्रिया माणसांची ते कर्माचे जर प्रकार आहे. कर्म काय करायचंय? कर्म त्याच्या नावाचं करायचंय. कर्म करायचंय त्याच्या नावाचं कर्म केलं. उदाहरणार्थ आपल्याला पुण्य मिळेल. पुण्य कसं मिळेल? त्याच्या नावात पुण्य आहे. कसं? करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. एवढं पुण्य त्याच्या नावात मिळतं. कसं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्राची होय देह पवित्र होत. एवढी नामात ताकद आहे. आणि मग अजून काय? अरे किती मोठं नाव आहे माहिती का? गगनाहुनी वाढ नाम आहे. आता इथं जाणकार मंडळी बसले, थोडं त्यांनी निस्तारलेत बऱ्याच लोकांची दुखणी. त्यांना विचारा, एवढी नामात ताकद आहे ना, एवढी ताकद आहे ना. तुम्ही एकदा जरी जय मल्हार म्हटलात ना, एकदा जरी रामकृष्ण हरी म्हटलात ना, एकदा जरी जय हरी म्हटलात ना, मानवी जन्मात एकदा जरी रामकृष्ण हरी मल्हार किंवा त्याचं नाव घेतलं तर जन्म आल्याचं सार्थक होतं. एवढी नामात ताकद आहे, एवढी ताकद आहे. आणि मग हे भोग भोगा कोणते? मानवी जन्मात नामस्मरणाचा. भोग हा शब्द लोकांनी खराब केला, पण भोगाचा अर्थ तसा नाही. आपण जी क्रिया करतो त्याला भोग म्हणतात. कोणतं काम असू द्या, वाईट काम करणं याचं सुद्धा भोग आहे. चांगलं काम करणं हा सुद्धा भोगच आहे. भोग म्हणजे चांगलं काम करणं सुद्धा भोग असू शकतो. नाही, आपण जी एखादी क्रिया उपासणं किंवा ती क्रिया भोगणं मानवी जन्मातलं महत्वाचं गणित. मग आम्ही ही क्रिया करत आलोय, पण मग वेळ झाल्यामुळं महाराज म्हणले काम करा. म्हणून या म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आणि मग दुसऱ्या चरणातली भूमिका सांगितली, खेद करू नका का पती लक्ष्मीचा जाणत असे. बरोबर, तू जाणतोय सकळ जीवाचा करीतो संभाळ. किती गोड. एका ठिकाणी बाकी लिहिलंय, ए दुनिया गोरख धंदा है सब जग माया में अंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं ओ रूप बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं ओ रूप बताना क्या जाने. मग जाने हो जाने क्या जाने
वो भगवान को आंतरिक स्वभाव से जानता है। और क्या है भगवान, इस दुनिया में भगवान को कोई भी लोग जानते नाही, लेकिन भगवान है। काय काय लोक म्हणतील की भगवान नाही, पण सांगू एक वाक्य तुम्हाला, आमचे डोंगरेजी बाबांचं म्हणणं आहे, काही लोक म्हणतील देवच नाही, पण बोलू, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है। जी हाँ, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है। तुम्ही देवाला माना, अगर मानू नका, त्याला फरक पडत नाही। पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, त्या दिवशी इथं बसलेल्या ज्याच्या त्याच्या घरी याच्या 4 पट गर्दी झाल्याशिवाय, मग ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या। लांब जाऊ नका, ओळखा देव। कसा ओळखा? एक शेवटचा पुरावा, संपलं माझं कीर्तन। पुरावा कसा आहे? आणि निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे, त्यांचा विचार करता 5 मिनिटं लांब पाहिजे। आणि मग कोणतरी करतंय, जरा थोडंसं माईक बंद करा बरं, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या। आणि मग ना भूमिका अशी की देव सांभाळ करतो। देव कसा सांभाळ करतो? आपण लांब जायची गरज नाही। न लगती सायास जावे वडांतरा, सुख येतो घरा नाराय, लांब जाऊ नका। कसं? त्याकरता ठाईचं बैसोनी करायचं चित्तन, आवडी अनंत आळवावा। एक पुरावा सांगतो। एक पेशंट डॉक्टर साहेबांकडे गेलं, तुम्ही ऐकता सगळेजण, पुरावा, डॉक्टर साहेबांकडे एक पेशंट गेलं। डॉक्टर साहेब, 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला ना। डॉक्टर म्हणले कॅपिटल तर रूल असा आहे, काना स्टेटोस्कोप घालतात, त्याला काय म्हणतो आपण, ते चेक करायला जे असतं त्याला स्टेटोस्कोप म्हणतात। त्याच्यातून ब्लड प्रेशर, शुगर लेवल, वेव्स थिंकिंग इथे सांगता येतात। पण आता डॉक्टर साहेब म्हणले तुझी बायको घरी, मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल तिला किती फुटावून ऐकलं तर किती फुटावून येत नाही? तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटावून ऐकलं तर किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि टावर कुठं लावायचं। ते घरी गेलं, विको कमी केलं, घरी गेलं, बायकोला आवाज 50 फुटावून हाक मारली, अगं ऐकलं का? विको कमी केला आणि बायकोला हाक मारली, अगं ऐकलं का? काय केली बाजी? आता काहीच उत्तर आलं नाही। याला वाटलं बायकोला 50 फुटावून काहीच उत्तर येत नाही, 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं, अगं ऐकलं का? काय केली बाजी? आतून उत्तर चालू नाही। याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत नाही, 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं, अगं ऐकलं का? काय केली बाजी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं। याला राग आला, कोणाचा? तुम्ही बोला ना, इथंच बोला, परत नाही बोलता येणार तुम्हाला। बायकोचा राग आला, 15 फुटात दरवाजा सोडला बरं का, किरबारात 15 फुटात दरवाजा सोडला आणि 10 फुटावर आलं, बायकोचा स्वयंपाक चालू होता, अगं ऐकलं का? काय केली बाजी? अजून पुन्हा उतरला नाही, याला राग आला, ताड 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 पावलं उचलत गेलं, बायको पाशी गेला, रापकन हात उचलला, अजून मारला नव्हता, रापकन हात उचलला फक्त आणि हळूच मारलाय वय, हळूच मग एवढा जोरात वहिनीला विचारावं लागत उद्या फोन करून, आणि मग हळूच मारला, तिकडून लगेच अनादी निर्गुण प्रगटली भवानी। तुम्हाला नाही कळालं तेच बरं आहे। हा, प्रगटली ती म्हणली काय झालं? हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हणली तुम्हाला हे अगोदर क्लिअर करतो मग पुढे चालतो, उद्योग नको बाबा। बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली। आता तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथे बोलावं लागेल। हा, प्रॉब्लेम कोण होता? लवकर बोला। हे कोण बैर होतं याच्यातलं? नाना बोला। तुम्ही जाणकार आहे, कोण बैर होतं? हेच बैर होतं। आणि प्रॉब्लेम तिच्यात काढते, त्याला काय हसत? आपलं सुद्धा तेच ना। बोलो का प्रमाण? आता देव लांब नाही बरं का, देव लांब नाही। जनाई किती गोड म्हणले माहिती का? देवा हृदय मंदिरी शोधून पाय, हृदय मंदिरी शोधून पाय, देवा नटला ना परी, भरोनी उरला चरा आचरी। अशी जागा नाही की माझा देव नाही, का
हा पगडा. मग आम्ही त्या देवाचं भजन का करावं? 11:30 वाजले तरी तुम्हाला जाणं विठो बारख माई थांबायचं होतं, पण मग 15 मिनिटं थोडेसे लांबवले का. वेळ जरी अपुरा जरी असला पण मग तेवढ्या वेळेत थांबणं गरजेचं असतं. सगळ्यांच्या अनुमतीनुसार थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. ह्या गोड गुणीजन मंडळीने गोड साथ दिली, तुमच्या सर्वांसरून व्यक्त करतोय. आदरणीय घ्यायचा का? बरं ठीक आहे. होऊन जाऊ दे. हा बरं ठीक आहे. त्यांचं ठीक आहे. 11:15 म्हणायला पाहिजे होतं गड्या. 15 मिनिटं जास्त झालं माझं होते. आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार. किरण महाराज असतील, महाराज मंडळी सगळ्यांचे आभार. नाही पाणी प्यायची काही गरज नाही तशी. नाही दिलं तरी कीर्तन करणारे आले पग आता विपा पाणी अख्ख्या कीर्तनात बरं नाही आठवण आली. पाणी प्या पाणी प्या. आता पोवडा म्हणायचं तर पाणी प्या. हा म्हणतो 5 मिनिटात म्हणतो आणि थांबतो बरं का. आणि म्हणून 5 मिनिटात एक पोवडा घेऊ. त्यांची सगळ्यांची इच्छा आहे. मला माहिती काही लोक कीर्तन ऐकाय कमी पोवडा ऐकाय जास्त आले. हा त्याच्यामुळे 5 मिनिटात म्हणून माझ्या समोर आलेले मान्यता सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. 5 मिनिटं थांबूया आपण. असा होता शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी थोर. खेळ जर जर बाजूने पाणी कृष्ण मोगला, पाणी कृष्ण मोगला, पाणी कृष्ण मोगला. पडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्ती जाण थोडं टाळाक लक्ष द्या. चला वा.
मग अफजल खानाला विडा उचलला विडा उचलला अरे कोण आहे शिवा मारा उसको जिंदा है मुर्दा विडा उचलला अफजल खानाला विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला पहिलं गाव लागलं तुळजापूर तुळजापुराचं मंदिर कोणाचं आहे तुळजापुरात बोला बोला तुळजापुरात मंदिर कोणाचं तुळजाभवानीचं आणि अभंग वाजू लागला पहिल्यांदा संबळ वाजला कसा संबळ वाजला ऐकायचा तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले पंढरपुरात मंदिर कोणाचं बोला पंढरपुरात पैठण मध्ये आले पैठण मध्ये कोणाचं मंदिर माहिती पैठण मध्ये बोला बोला पैठण मध्ये पैठण मध्ये एकनाथ महाराज बरोबर आणि अभंग वाजू लागला नाना कोणता दौर फिरवितो तुम्ही त्याला सगळ्यांनी टाळी वाजवायची माझ्या बरोबर वा क्या बात आहे दौर फिरवितो तुम्ही डुगडुगाय मजल धर्मजल परत करत जिजुरीत आला जिजुरीत बरं का आणि जिजुरीत कोणाचं मंदिर आहे बोला जिजुरीत कोणाचं मंदिर जिजुरीत सोमवाग्या प्रेम वारे सावध होणे बसणे वागा देव वारे मल्हारीची वारी
सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. दोन मायोते आमने सामने उभे, एक शिवाजी महाराज आणि एक अफजल खान आमने सामने उभे. आओ शिवा आओ. आओ शिवा, गले लग जा हमारे. ए शिवा, बहुत सुना था तेरे बारे में, तेरा शंभू भी तेरा जैसा है. अरे सचमुच छावा है, छावा शेर का. मैंने उसकी आंखें निकाल दी, लेकिन झुकी नहीं उसकी नजर हमारे सामने. मैंने उसकी जुबान काट दी, लेकिन मांगी ने जुबान से रैम का दो लफ्ज. मैंने उसकी गर्दन काटी, लेकिन झुकी ने उसकी गर्दन हमारे सामने. मैंने उसके हाथ काट दिए, लेकिन नहीं टेके उसने हाथ हमारे सामने. मैंने उसके पैर काट दिए, लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों कौन था वो? उत्तर आलो और कोई नहीं, वो शेर शिवा का छावा धर्मवीर शंभूर राजे था. शंभूर राजे आओ गले लग जाओ. मग आलिंगन झालं कसं माहिती का? आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, वतन दावी मानाला, दावी बघायला, कप्तान दावी मानाला, दावी राजाला, राजानं डाव वळा केला, राजानं डाव वळा केला, वाघ नख्याचं वार केला, कोथळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार, पण आपला पण एक होता ना, होता जीवा, होता जीवा, बोला बोला, म्हणून वाचला शिवा. आणि बरं का किरणजी, जीवानं तलवार बाहेर काढली, तलवार आणि चमकली तलवार. माहिती कशी चमकली? चमके 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 शिवाची तलवार, शिवाची तलवार, शिवाची तलवार. हे चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार, शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार. आणि मग तलवार चमकली, सय्यद बंडाचा तुकडा करून टाकला. इतिहासात वाक्य कोरलं गेलं, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला, प्राण वाचला, प्राण वाचला. छत्रपती शिवाजी हर हर पवनासूर हनुमान. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. पुन्हा एकदा गुणीजनांचे आभार. सगळ्यांनी गोड वाजवलं. टाळकरले आवडले गाड्या मला. घेऊन जावा आपण सप्ताह घेऊन जा घेऊन. मग तुम्हाला टाळकरी नाही राहत. चालते चालते. त्यांचे पण आभार. सगळ्यांनी गोड साथ दिली. सगळ्यांचे आभार. किरण महाराज या मंडळींकरता सगळ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. सिस्टीमवाल्यांचे आभार. माझ्या समवेत आलेले माझे बंधू सुनील दादा त्यांचे पण आभार. सगळ्यांचे आभार. बनकर दादा तुमचे सुद्धा ऋण व्यक्त करतोय. सप्ताह कमिटीने मला आल्यावर निर्देश दिले होते. काय? आम्ही सगळे तुमच्या प्रेमाचे, पण एकाचे नाव घ्यायचं नाही. आणि मला महाराष्ट्रातलं पहिलं गाव असं लागलं गाड्या, जे नावा करता नाही भावा करता सुचलेलं आहे. दीक्षिकारांना सलाम आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार. माझं सगळं गावात ओळखी, सगळे मला ओळखतात, पण नाही आमचं नाव नाही घ्यायचं. सगळ्यांनी मला आल्यानंतर ताकीद दिली. महाराष्ट्रातलं असं आगळं वेगळं गाव आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अशीच सेवा पांडुरंगानं तुमच्याकडून मारुतीरायाची करून घ्यावा असे जन्मोजन्मी त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करतो. चुकून एखादा शब्द आई गेला असेल नाना बरं का. आप्पा तुम्ही जाणकार मंडळी आहे, थोडेसे चुकून एखादा शब्द जाऊ शकतो, वयामानानुसार होतं इकडं तिकडं कधी. आणि म्हणून चुकून एखादा शब्द गेला असेल, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून मला माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून तरी माफ करा हो. आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची सगळी कागद माझ्याकडे घेऊन या. हा त्याची काय गरज नाही. माझा बाप लय श्रीमंत आहे. आळंदीला या, कधी आळंदीला या. आळंदीला आलात ना
आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे नाना. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणून झालेली सेवा समर्पित करतो. सगळ्यांची ऋण व्यक्त करतो. दीक्षिकारांचं प्रेम झालेली सेवा समर्पित करून चाल म्हणायची. शेवटची म्हणायची चाल नाही म्हणायची. हवामान खात्यानं निर्णय दिलाय. आजचं हवामान खातं थोडंसं ढगाळ असल्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळं आजच्या कीर्तनातील शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय हवामान खात्याचे आहे. हवामान खात्याचे सुद्धा आभार. वाणीला माझ्या पूर्ण विराम देतो. शेवटचे चरण. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. एकदा हात वर करूया आणि भजन करून निवृत्ती दादांचं थांबू. आपण नाशिक जिल्हा आपला दंडक आहे काही. आपल्या नाशिक जिल्ह्यात गौरे बाबा निवृत्तीनाथांचं भजन केल्याशिवाय कीर्तन थांबवायचं नाही. ही थोडी ताकीद आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे. माझ्याबरोबर सगळ्यांनी भजन करायचंय. निवृत्ती दादांचं भजन करू. मागे जेवढे उभे आहेत सगळ्यांनी हात वा वा पोरांनो. आणि म्हणून फक्त टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या. भांडणं नको मला जाता जाता. असे गोड टाळी वाजवायची सगळ्यांनी. शूटिंगवाले दादा आमचे बनकर दादा सगळ्यांचे चेहरे टिपतायत गोड मस्त. ते आपण उद्या दिसणार आहे सगळ्या. म्हणून त्यांचे सुद्धा आभार. सगळ्यांनी हात वर करायचे आणि माझ्याबरोबर टाळी वाजवायची. मी सांगल तशी टाळी वाजवायची. तयार सगळ्यांनी. 10 वाजवायचे. टाळ वाजतील माझ्याबरोबर. आपण नाद ब्रह्म तयार करणार आहे.